नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण महत्त्वाचा टॉपिक एनएमएसच्या दृष्टीने, नवोदय परीक्षेच्या दृष्टीने किंवा स्कॉलरशिप परीक्षेच्या दृष्टीने जो टॉपिक खूप महत्त्वाचा आणि खूप चांगल्या वेटेजचा आहे तो म्हणजे चुकीचे पद ओळखा। त्याच्यावरील आपण काही प्रश्न घेणार आहोत। दरवर्षी या धड्यावर या चॅप्टरवरती 5 गुणासाठी प्रश्न विचारले जातात। तर आपण वेळ न वाया घालवता दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा मधील पहिला प्रश्न बघणार आहोत। पहिला प्रश्न दिलाय तुम्हाला 3, 6, 11, 15, 21 आणि 28। पर्याय क्रमांक दिलाय 6, पर्याय नंबर 2 दिला 11, 15 पर्याय नंबर 3 दिलाय 15, पर्याय नंबर 4 दिलाय 28। याला सिंपल आणि साधी ट्रिक लागते बाळांनो। बघा याला कोणती ट्रिक लागते? सिंपल आणि साधी 3 मध्ये जर आपण 3 टाकले, 3 मध्ये जर आपण किती टाकले? 3च टाकले, 3 आणि 3 येतात 6। 3 मध्ये किती टाकायले? मी 3च टाकायले आणि पुढले पद आणायलोय, किती आणायलोय? 6 आणायलोय। आता आपल्याला विचारलंच काय? दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद, म्हणजे एक संख्या मालिका दिली आणि त्याच्यात एक लपून बसलेले एक चुकीचे पद आहे, आपल्याला ते शोधायचं असतं। आता पुढे बघा, मी जर तुम्हाला या 6 मध्ये मी जर 4 टाकले, 6 आणि 4 10, इथे दिले तुम्हाला 11। बघा कदाचित हे 11च तुमचं चुकीचे पद असेल। बघूया आपण पुढे ट्रिक लागते का? जर मी 10 मध्ये जर 5 टाकले, 10 आणि 5 किती हो? 15 आले पुढलं पद। पुढे मी या 15 मध्ये 6 टाकणार आहे, 15 अधिक 6, 15 आणि 6 21। मी 21 मध्ये 7 टाकणार आहे, 21 आणि 7 28। म्हणजे आपल्याला 11च्या जागी किती यायला पाहिजे? तो 10, पण आले किती? 11। म्हणजे हे 11 हे काय असणार आहे? तुमचं चुकीचे पद असणार आहे। पर्याय क्रमांक 2 उत्तर 11। सिंपल आणि साधी ट्रिक लावली आपण। 3 मध्ये 3 टाकले, 6 आले, 6 मध्ये 4 टाकले, 10 यायला पाहिजे होतं, आले 11। पुढे 10 मध्ये 5 टाकले 15, 15 मध्ये 6 टाकले 21, 21 मध्ये 7 टाकले 28। म्हणजे 3, 4, 5, 6, 7 अशा संख्या आपल्याला काय करायचंय? ऍड करीत जायचे, म्हणजे आपल्याला उत्तर सिंपली निघेल। पुढे बघा, आपण पुढला प्रश्न घेतोय मी। पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा, हा प्रश्न क्रमांक दुसरा आहे तुमचा, तुम्हाला दिसत असेल। प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिले 7, 11, 17, 23, 35 आणि 47। आता या सुद्धा संख्या मालिकेतील आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे। सिंपल आणि ह्याला साधी ट्रिक लागते। बघा इथे 7, 11, 17, 23, 35 आणि 47 दिले। आपण बघूया 7 मध्ये किती टाकल्यावर 11 येतात? 7, 8, 9, 10 आणि 11। म्हणजे 7 मध्ये जर मी 4 टाकले, 7 आणि 4 येतात 11। मी 11 मध्ये 6 टाकणार आहे, 11 मध्ये किती टाकणार आहे? 6। म्हणजे पुढली संख्या येईल तुम्हाला 17। कोणत्या संख्या ऍड करायला मी संख्या मालिकेमध्ये? समसंख्या। 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 या समसंख्या। आता 17 मध्ये मी टाकणार आहे 8। 17 मध्ये किती टाकणार आहे मी? 8। इथे येणार आहे 25, पण तुम्हाला बाळांनो दिसत असेल इथे 23 आले। बघा 25 यायला पाहिजे होतं, पण आलंय किती? 23। म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे। चुकीची संख्या कोणती असणार आहे? 23 ही असणार आहे। आपण पुढल्या संख्येकडे वळूया। 25 अधिक 10 करा, 25 अधिक 10 केलं तर 35 मिळेल पुढली संख्या। आता 47 मिळायला पाहिजे, 35 अधिक 12 करा, बरोबर तुम्हाला किती भेटेल? 47 ही संख्या मिळेल। ओके, या ट्रिक लागणं गरजेचं आहे। आपल्याला जर एक सिंपल अशी ट्रिक लागत गेली आणि त्याच्यामध्ये जर कुठेतरी प्रॉब्लेम असा वाटला, आता बघा इथे 25 आहे, इथे 23 दिलंय। ओके, आणि ट्रिक तर सेम लागायला लागली, समसंख्या ऍड करत गेलं, 4, 6, 8, 10, 12। पण इथंच आपल्याला गोंधळ दिसला, म्हणजे ती गोंधळलेली संख्या कोणती आहे? 23 आहे। यायला पाहिजे तो 25, पण आले किती? 23। म्हणजे तुमचे चुकीचे पद कोणते असणार आहे? 23 ही संख्या असणार आहे। आपण पुढली संख्या प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3, 9, 16, 25, 36, 50 आणि 64। आता सिंपल आणि साधी ट्रिक सांगतो। ह्याला काय करायचं? इथे 3 चा वर्ग दिलाय, 3 चा वर्ग 9 असतो। पुढे 4 चा वर्ग दिलाय, 4 चा वर्ग 16 असतो। पुढे 5 चा वर्ग, 5 चा वर्ग 25, इथे दिले तुम्हाला 25च आहे दिलेलं। आता पुढे वळूया आपण। 6 चा वर्ग, 6 चा वर्ग 36। पुढे 7 चा वर्ग 49 असते बाळांनो, पण दिलंय किती? 50। दिलंय किती? 50। म्हणून तुमचं चुकीचे पद असणारे 50, पर्याय क्रमांक 4। इथे करा 8 चा वर्ग, 8 चा वर्ग 64 आणि 64 दिलेला सुद्धा आहे। खूप सुंदर आणि सोपा प्रश्न आहे। पुढल्या प्रश्नाकडे वळायलोय मी, प्रश्न क्रमांक 4 कडे।
बघा काय दिलाय 720 120 24 6 2 0. आता सिंपल याला सोडवायचं आहे. 720 ला जर मी 6 ने भागलं, 720 ला जर मी 6 ने भागलं तर उत्तर सिंपली 6 1 6 6 2 12 0 120 उत्तर येणार आहे. जर पुढली संख्या मी जर 120 ला मी जर 5 ने भागलं, 5 2 10 आणि 5 चौक 20 24 उत्तर येणार आहे. पुढली संख्या मी जर 24 ला 4 ने भागलं, 24 ला कितीने भागलं 4 ने, 4 सकून 24 किती उत्तर येणार आहे 6. मी जर या 6 ला 3 ने भागलं, 6 छेदस्थानी 3 3 दोन्ही 6. ओके, पुढली संख्या सुद्धा आली, 6 आलं 2 आलं. आता मी 2 ला कितीने भागणार आहे 2 नेच भागणार आहे. बघा कारण की आपण 6 5 4 3 आता 2 ने, 2 ला 2 नेच भागा, बे एक बे, पण आलंय किती हो 0. पर्याय क्रमांक 4 तुमचं चुकीचे पद असणार आहे. यायला पाहिजे तर 1 पण दिलंय किती 0, म्हणजे तुमचं काय असणार आहे 0 हे चुकीचे पद असायला पाहिजे, कारण की 0च्या जागी 1 यायला पाहिजे होतं. कारण की 6 5 4 3 2 या संख्येने आपण काय करत भागत गेलो आणि पुढली संख्या मिळवत गेलो. पुढला प्रश्न बघूया आपण. 5 नंबरचा काय दिला आपल्याला. हा प्रश्न 5 नंबरचा आहे. 9 18 32 50 72 98 128. सिंपल ट्रिक सांगतो, याला सोडवायचंय कसं बघा. इथे करायचं आहे 2 चा वर्ग 2 चा वर्ग 4 4 ची दुप्पट करायची. 4 ची दुप्पट, 4 ची दुप्पट किती येते हो 4 ची दुप्पट येते 8. पण इथे दिलंय बघा 9. ट्रिक लागणं गरजेचं आहे तरच आपलं 9 उत्तर आहे. ट्रिक लागते का बघू आपण. 3 चा वर्ग 9, 9 ची दुप्पट 18 आहे. पुढली संख्या 18 सुद्धा. पुढे 4 चा वर्ग 16, 16 ची दुप्पट 32 आहे, 32 सुद्धा. पुढे 5 चा वर्ग 25, 25 ची दुप्पट 50 आहे. पुढली संख्या 50 सुद्धा. पुढे 6 चा वर्ग करा, 6 चा वर्ग 36, 36 ची दुप्पट कदाचित 72 येते. 36 दोन्ही 72 बरोबर आहे. 72 आहे पुढली 72. पुढे 7 चा वर्ग करा 49, 49 ची दुप्पट 98. 8 चा वर्ग करा, 8 चा वर्ग 64, 64 ची दुप्पट 128. म्हणजेच आपल्याला इथे 2 चा वर्ग 4, 4 ची दुप्पट 8. दिले 9. पर्याय क्रमांक 1 तुमचं चुकीचं पद असणार आहे. उत्तर 9. खूप सुंदर पद्धतीने आणि खूप साध्या पद्धतीने आपण सर्व प्रश्न घेतले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. 5 गुणासाठी 100% या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तुम्ही मागील वर्षाच्या बऱ्याच प्रश्नपत्रिका काढून बघा, ह्याच्यावर 100% प्रश्न पडलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा प्रश्न पडणार आहे. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या प्रश्नावर कोणत्या धड्यावर अडचण येत असेल, गणित बुद्धिमत्ता, तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपली लवकरच आपण ऑनलाईन क्लास सुद्धा, ऑनलाईन परीक्षेची तयारी सुद्धा आपण सुरू करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ डबल पहा आणि सर्व प्रश्न आणि स्पष्टीकरण तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या.